तान्याने ट्रॅव्हल कॉफी ठेवून खोलीत प्रवेश करताच तिला पाहून सर्वजण गप्प झाले. तिची सासू मंजू देवी तिची मुलगी रीनाला कोपराने मारू लागली. तानियाने हे पाहिले आणि तिला वाटू लागली की काहीतरी गडबड असेल आणि बस थोड्याच वेळात बॉम्ब फुटणार आहे. तिने कॉफीचा ट्रे समोर ठेवताच तिची सासू म्हणाली, सुनबाई, आम्ही काय म्हणत होतो की आता तुझ्या दिराचे लग्न होत आहे आणि फक्त 3 खोल्या आहेत. आम्हाला त्याच्यासाठी एका खोलीची व्यवस्था करावी लागेल, म्हणून तुम्ही स्वतः एका खोलीची व्यवस्था करा. हे ऐकून तानियाचे डोळे विस्फारले. ती लगेच म्हणाली, आई, ज्याचे लग्न आहे तो व्यवस्था करेल आणि 3 खोल्या आहेत म्हणून ती बांधण्याची गरज नाही. हे ऐकून सासूला राग आला. रीनासाठीही एक खोली आवश्यक आहे. ती देखील कधी कधी येते आणि राहते. हे ऐकून तानिया खूप रागावली आणि म्हणाली, सासरच्या घरात राहूनही तुम्हाला तुमच्या आई वडिलांच्या घरात 2 गज जमीन हवी आहे. नणनबाई, थोडी लाज बाळगा. तू तुझ्या भावासाठी काही जागा सोडू शकत नाहीस. संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तानियाने तिची स्कूटी पार्क करताच तिची पर्स खांद्यावर लावली आणि बॅग उचलताच ती आत आली. तिने तिची नणंद आणि तिचा नणंदोई तिच्या समोर बसलेले पाहिले. ऑफिस मधून आलेली तानिया त्या दोघांनाही घरात पाहून आश्चर्यचकित झाली. आज इतकी गर्दी का आहे? ती येताच ते शांत झाले. सुरुवातीला ते मोठ्याने बोलत होते. काय होणार आहे माहित नाही. ती आत आली आणि तिच्या नणंदोईच्या पायांना स्पर्श केला. मग तिचा नणंदोई म्हणाला, वहिनी, मी नुकताच जात होतो म्हणून तुम्हा सर्वांना भेटण्याचा विचार करत होतो. आता तुम्ही आला आहात तर कृपया मला चहा द्या. मला चहाची खूप तलप आहे. तानिया ऑफिस मधून येत होती आणि तीही थकली होती, पण तिला भांडण नको होतं म्हणून ती कुणालाही काहीही बोलली नाही आणि शांतपणे तिच्या खोलीत गेली. फ्रेश झाली आणि थेट स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी आली. सगळे हळूवार बोलत होते. बराच वेळ कुजबूज सुरू होती, पण तानियाला काय चाललंय ते कळत नव्हतं. या घरात कोणीही तिला आपलं मानत नव्हतं, म्हणूनच तिच्यापासून गोष्टी नेहमीच लपवून ठेवल्या जात होत्या. तान्या चहा घेण्यासाठी आली तेव्हा तिचा नणंदोई म्हणाला, अरे, चहा आलाय. मला यावेळी हेच हवं होतं. माझं डोकं खूप जड होत होतं. तान्या निघण्यासाठी वळली तेव्हा मागून तिची सासू म्हणाली, अरे सुनबाई, तू कुठे जातेस? इथे बसून सगळ्यांसोबत चहा घे. तू ऑफिसमधून नुकतीच आलीयस. तू थकली असशील. हे ऐकून तान्या तिच्या सासूकडे आश्चर्याने पाहत होती की तिच्या सासूला कधीच तिची पर्वा नव्हती. मग आज काय झालं? तिचे माझ्याबद्दल काही हेतू नक्कीच आहेत, पण तिचे हेतू कधीच सरळ नसतात. हे विचारून माझे मन नेहमीच दुखते. तान्या तिच्या सासूबाईंना म्हणाली की नाही आई, मी स्वयंपाकघरात जात आहे. मी भाज्या कापून बाजूला ठेवते. मग विश्रांती घेतल्यानंतर मी जेवण बनवते. तिच्या सासूबाईंनी लगेच सांगितले की रीना आज इथेच राहणार आहे म्हणून तिच्यासाठीही जेवण बनव. तर तिच्या आवडीचे जेवण बनव. तान्या क्षणभर विचार करू लागली आणि मग तिची नणंद म्हणाली की वहिनी, जर आम्हाला तुमच्या हाताने बनवलेले बेसन कढी खायला मिळाले तर मजा येईल. रीना लगेच म्हणाली की आणि तू त्यासोबत गोड बनव. तू बनवला तर ते खूप छान होईल. तानियाला आश्चर्य वाटले की ती नुकतीच ऑफिसमधून आली आहे आणि हे लोक जेवण कसे ऑर्डर करत आहेत. मी बाहेरूनही ऑर्डर करू शकत नाही, कारण या सर्व गोष्टी बाहेर मिळत नाहीत. रितेशला बेसन कढी आवडत नाही. आता तिला त्याच्यासाठी काहीतरी वेगळे बनवावे लागेल. एकंदरीत तान्याच्या मनात काळजी होती की जर तिची नणंदेने तिला तिच्या कामात मदत केली असती तर ही समस्या क्षणार्धात सुटली असती. पण रीना नेहमीप्रमाणे आरामात बसली होती. आई वडिलांच्या घरी आल्यानंतर ऑर्डर कशी द्यायची हे तिला चांगलं माहीत होतं. तान्या बोलूही शकत नव्हती, कारण तिची सासू म्हणायची की एकच नणंद आहे, तिला जेवण देताना तुला त्रास होतो का? अरे, ऑफिसमधून आल्यावर जेवण बनवणारी तू पहिली महिला नाहीयेस. थोडा आराम कर आणि मग स्वयंपाक कर. आम्ही तुला थांबत नाही. बिचारी तान्यालाही अशीच वागणूक मिळत असे. जेव्हा ती सकाळी घरून ऑफिसला पोहोचायची तेव्हा तिला आता दिवसभर सासूच्या टोमण्या ऐकाव्या लागणार नाहीत हे पाहून तिला दिलासा मिळत असे. यापेक्षा ऑफिसचे काम चांगले आहे, ज्यामुळे तुम्हाला कमीत कमी पैसे मिळतात. घरी कोणीही कौतुकाचे 2 शब्दही बोलत नाही. तानिया बेसन करी बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. पीठ मळताना ती हे सर्व विचार करत होती. तेवढ्यात तिचा दीर ऑफिसमधून परत आला आणि म्हणाला, वहिनी, कृपया थोडे पाणी आण. हे ऐकून स्वयंपाकघरात काम करणारी तानिया चिडचिड करू लागली. मी या घरात एकटीच नोकर आहे. बाकी सर्वजण मालकासारखे आहेत. अरे, मीही ऑफिसमधून आले आहे आणि मीही थकते. पण त्यांच्यापैकी कोणालाही माझ्या पगाराशिवाय कशाचीही पर्वा नाही. महिना संपत आला की ते पगाराबद्दल विचारू लागतात. माझ्या शारीरिक आणि मानसिक स्थितीची कोणालाही काळजी नाही. तान्या हातात पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर पडली तेव्हा तिचा दीर म्हणाला, वहिनी, जरा अजून चहा बनव. मी खूप थकलो आहे. मग तिचा नडोदोय रीनाला म्हणाला, अरे रीना, तूही तुझ्या भावासाठी चहा बनव. बघ, वहिनी ऑफिसमधून परत येताच कामात व्यस्त आहे. जा आणि थोडी मदत कर.
असं म्हणत नणदोईने रीनाकडे डोळा मारला. तान्याला समजलं की हे सगळं तान्याला दाखवण्यासाठी केलं जात आहे, जेणेकरून तिला असं वाटू नये की रीना काम करत नाहीये. रीना ही तत्परतेने म्हणाली, हो वहिनी, जर तू असं म्हणालीस तर मी चहा बनवते. पण आज तान्याने नेहमीप्रमाणे म्हटले नाही की दीदी मी करेन, तुम्ही सगळे बसा. उलट ती लगेच म्हणाली की दीदी हो, जर तू बनवलीस तर बरं होईल. मी खूप थकली आहे आणि मी स्वयंपाक करत आहे. हे ऐकून रीनाला धक्का बसला आणि ती तिच्या नवऱ्याकडे डोळे वटारून पाहू लागली, कारण तिला तान्याकडून हे अपेक्षित नव्हतं. रीना चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात आली. तान्या तिचे काम करत राहिली आणि रीना चहा बनवून सोबत घेऊन बाहेर गेली आणि नवऱ्याला म्हणाली की आज तुम्ही ते सांगितलं आहे, पण जर तू पुन्हा असं केलंस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. आज तान्याने तिच्या नणदोईने नणदेला किती हुशारीने चहा बनवायला लावला हे पाहून तिला खूप आनंद झाला. आता तिनं ठरवले की ती तिच्या युक्त्या त्यांच्यावर वापरेल. पण ती अजूनही गोंधळलेली होती की रीना अचानक घरी का आली आणि ते हळू का बोलत आहेत. तानियाचा नवरा रितेश रात्री आला आणि त्याची बहीण आणि मेहुण्याला पाहून खूप आनंद झाला. तानिया विचार करू लागली, काय मोठी गोष्ट आहे. हे लोक आठवड्यातून फक्त 2 दिवस इथे जेवतात. सगळे बोलत राहिले आणि तान्याने सर्व जेवण बनवले आणि टेबलावर ठेवले. जेवल्यानंतर ननंदोई निघून गेला, पण सासूने तिच्या मुलीला आणि लहान मुलाला सांगितले की तुम्ही माझ्या खोलीत राहा, मला तुमच्या दोघांशी बोलायचे आहे. रितेश खूप थकला आहे. रितेश, तू तुझ्या खोलीत आराम करू शकतोस, इतके महत्वाचे काही नाही. सर्व काही संपून तान्या तिच्या खोलीत जात होती. धीराने हाक मारली, वहिनी, आमच्या तिघांसाठी कॉफी बनव. तान्या, जिची हिंमत आधीच गमावली होती, पण आता तिलाही कॉफी बनवावी लागणार होती. हे ऐकून तिला खूप राग आला, पण तिने विचार केला की मला लवकर बनवून झोपू दे. या लोकांचे काय, त्यांना इतक्या सकाळी उठून इतके काय काम करावे लागणार आहे. तान्या पटकन स्वयंपाकघरात गेली आणि कॉफी बनवली. तान्या ट्रेमध्ये कॉफी घेऊन खोलीत येताच तिला पाहून सर्वजण गप्प झाले. तिची सासू मंजूदेवी तिच्या मुली रीनाला कोपर मारू लागली. तान्याला हे लक्षात आले आणि तिला वाटू लागले की काहीतरी असेल आणि थोड्याच वेळात बॉम्ब फुटणार आहे. तिने कॉफीचा ट्रे समोर ठेवताच तिच्या सासू म्हणाल्या, सुनबाई, आम्ही काय म्हणत होतो की आता तुझा दीर लग्न करणार आहे आणि फक्त 3 खोल्या आहेत, त्याच्यासाठीही 1 खोलीची व्यवस्था कर. हे ऐकून तान्याचे डोळे विस्फारले. ती लगेच म्हणाली, सासूबाई, लग्न कोणाचे आहे, तो व्यवस्था करेल, आणि 3 खोल्या आहेत, त्यामुळे त्या बांधून घेण्याची गरज नाही. हे ऐकून सासूबाईंचा राग वाढला. रीनासाठी 1 खोली हवी आहे, ती सुद्धा कधी कधी येते आणि वाते. हे ऐकून तानिया खूप रागावली आणि म्हणाली, सासरच्या घरात राहूनही तुम्हाला 2 गज जमीन हवी आहे दीदी. थोडी लाज बाळगा. तुम्ही तुमच्या भावासाठी 1 खोली सोडू शकत नाही. आणि खरं तर तुम्ही सासरच्या घरातून फक्त 2 दिवसांसाठी येता. तुम्ही आईच्या खोलीतही राहू शकता. रीना रागाने तान्याला म्हणाली, वहिनी, जास्त बोलण्याची गरज नाही. अरे, तुमच्या माहेरी मुलींना विचारले जात नसेल, पण आमच्या घरात ही प्रथा नाही. इथे मुलींनाही पूर्ण आदर दिला जातो. आज तान्या भांडण्याच्या मूडमध्ये येताच ती ननंदेला म्हणाली, तुम्हाला मुलींशी काय करायचे आहे. अरे, इथे सुनेला आदर मिळतो का. मला कळत आहे की मला किती आदर मिळतो, की मला माझी स्वतःची खोली सोडण्यास भाग पाडले जात आहे. सासू लगेच ओरडली, सुनबाई, तू जास्त बोलतायस. तुझ्या वडिलांनी तुला ही खोली दिली आहे का. तू मोठी आहेस, तुला वरच्या बाजूला तुझी खोली बनावी लागेल. तुला नवीन सुनेला 1 खोली द्यावी लागेल. तुला नोकरीही मिळाली आहे. तुम्ही दोघेही कमावता, मग तू नवीन खोली का बनवू शकत नाहीस. तानिया तिच्या सासूला म्हणाली, आम्हाला पगार मिळाला की राहतो कुठे, जी आम्ही 1 खोली बनवावी. आणि जर तुमच्याकडे एवढंच आहे तर तुम्ही तुमची खोली रवींद्रला का देत नाही. हे ऐकून जवळ बसलेला दीर पूर्णपणे संतापला आणि म्हणाला, वहिनी, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईशी असे बोलण्याची. असे वाटते भावाला बोलावे लागेल. आईची खोली लहान आहे, तुला माहिती नाही का. तानियाचा रागही 7व्या आसमानापर्यंत पोहोचला. तू भावाला का बोलावशील, मी स्वतः भावाला बोलावते. मग मंजुळा देवी रागाने म्हणाली, अरे, माझा मुलगा दिवसभर काम करून आराम करत आहे आणि तुम्ही त्याला त्रास देणार आहात. ही सून वेडी झाली आहे. रवींद्र, तूही वेडा झाला आहेस का. सासूने हे सांगितल्यावर तानियाला टोमणे मारल्यासारखे वाटले. पण मग रीना म्हणाली, जर तुझ्याकडे पैसे नसतील तर तू तुझ्या वडिलांना विचारू शकतेस. शेवटी त्यांना निवृत्तीचे पैसे मिळाले आहेत. ते इतक्या चांगल्या पदावर होते म्हणून खूप पैसे मिळाले असतील. आता तानिया ते सहन करू शकली नाही आणि ओरडली, मी माझ्या वडिलांकडे पैसे मागणार नाही. खोली बनवणे ही माझ्या सासूची जबाबदारी आहे. शेवटी त्यांनाही पेन्शन मिळते. मंजुळादेवी लगेच रागात म्हणाली, अरे, जर मला पेन्शन मिळतेय तर मला माझ्या मुलाचे लग्न करावे लागणार नाही का. मला ते पैसेही खर्च करावे लागतील. तान्यानेही उत्तर दिले की याचा अर्थ असा नाही
की माझ्या वडिलांनी खोली बांधण्याची जबाबदारी घेतली आहे. मी माझ्या घरी जाऊन पैसे मागणार नाही. तुम्ही लोक लक्षपूर्वक ऐका. हे पैसे त्यांच्या म्हातारपणासाठी आहेत. तानिया हे मोठ्या आवाजात बोलली आणि खोलीतून निघून गेली. तिला रितेशला सर्व काही सांगायचे होते, पण रितेश आता गाढ झोपेत होता. म्हणून तिने ठरवले की ती सकाळी त्याला सर्व काही सांगेल. तानिया सकाळी उठली आणि घरातील कामे उरकायला लागली. पण आई आणि मुलगी उशिरा उठल्या आणि म्हणाल्या, तुला अजूनही तुझा अहंकार दाखवायचा आहे की तू चहा बनवून आणशील? सासूने इतक्या उद्धटपणे सांगितले की ते ऐकून तानियाला राग आला. पण तिला सकाळी तिचा मूड खराब करायचा नव्हता, म्हणून ती सकाळी चहा बनवायला गेली. तिने ठरवले होते की या लोकांनी काहीही केले तरी ती त्यांचे ऐकणार नाही. पण घरात अशांतता पसरली होती, कारण तिचा दीर आणि नणंद ये जा करताना तिला गोष्टी सांगत असत. 2 दिवसांसाठी आलेली रीना तिसऱ्या दिवशीही निघत नव्हती आणि उशीर झाल्यामुळे तानियाला क्षणभरही आरामात बसणे कठीण झाले होते. तानियाने रितेशला सांगितले तेव्हा रितेश म्हणाला की या लोकांना जे काही म्हणायचे आहे ते बोलू दे. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. रितेशने तिला समजावून सांगितले होते, पण तानियाच्या आत नेहमीच एक ज्वालामुखी फुटत होता, कारण तिला घरी नेहमीच फटकारले जात होते. कधीकधी रीना तिला म्हणायची की अरे मम्मी, माझी एक मैत्रीण आहे. तिचे वडील निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांचे निवृत्तीचे 5,000 रुपये माझ्या मैत्रिणीला हस्तांतरित केले. ते म्हणाले की आता मी म्हातारा झालो आहे, या पैशांचे मी काय करू? आई, पहा या जगात किती मोठ्या मनाचे लोक आहेत. आमच्यात एक वहिनी आहे जिचे हृदय खूप लहान आहे. एकदा दीर आला आणि म्हणाला की हो, तसेच माझीही एक मैत्रीण आहे. तिच्या वडिलांनीही त्यांचे निवृत्तीचे पैसे माझ्या मैत्रिणीला हस्तांतरित केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की म्हातारपणी मी कधी मरेन माहीत नाही, त्याआधी माझ्या मुलासाठी पैसे वापरणे चांगले. आपल्या घरात हे घडत नाही. मला वाटते वहिनीचे वडील संकुचित हृदयाचे आहेत, म्हणूनच वहिनी त्यांना सांगू इच्छित नाहीत, कारण ते पैसे देणार नाहीत. तानिया ये जा करताना अशा गोष्टी ऐकत होती आणि तानियाचे मन रागाने भरून येत होते. आता तानियाला थेट सांगितले जात नव्हते, तर ते कुजबुजत बोलत होते. तानियाला असेही वाटत होते की दुर्लक्ष करणे ही एकमेव शक्ती आहे, कारण हे लोक खूप नीच लोक आहेत. पैसे देऊनही ते माझा आदर करणार नाहीत. म्हणूनच ती शांतपणे तिचे काम करत राहायची. पण एके दिवशी तिला ते सहन झाले नाही, जेव्हा तिची नणंद रीना म्हणाली, मला माहीत नाही की तो मृत्यूनंतर त्याच्या छातीवर इतके पैसे घेऊन जाणार आहे का? याचा अर्थ ते इथेच राहतील. मुलीला थोडे पैसे देण्यात काय अडचण आहे? मला हे समजत नाहीये. मंजुळा देवी म्हणाली की मृत्यूनंतरही तिला ते मिळतील, मग ते जिवंत असताना का देऊ नये? शेवटी ती तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. एकुलती एक मुलगी घेऊन आणण्यात काही फायदा नाही. आम्हाला वाटले होते की ती तिच्या वडिलांचे सर्वस्व घेऊन येईल, पण ती आम्हाला धमकावत आहे. त्या दिवशी तानिया रागानं स्वयंपाकघरातून बाहेर पडली आणि रागानं म्हणाली, तुम्ही लोक तुमची मर्यादा ओलांडत आहात. जर तुम्ही लोक यानंतर एक शब्दही बोललात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. नवीन सुनेसाठी स्वतः खोली बनवून घ्या. मला हे ऐकण्याची गरज नाही आणि माझ्या पालकांबद्दल असे शब्द बोलण्याची गरज नाही, नाहीतर मी तुम्हाला धडा शिकवेन. मंजुळा देवी रागानं उठल्या आणि तानियाचे केस धरत म्हणाल्या, तू खूप बोलत आहेस. आता तुला जाऊन तुझ्या वडिलांकडून पैसे आणावे लागतील. मंजुळा देवी तिने तिच्या सुनेचे केस धरले आणि तिच्या गालावर थाप मारायला सुरुवात केली. पण तिची नणंद आणि दीर शांतपणे पाहत राहिले. तानियाने कसा तरी तिच्या सासूला ढकलले आणि स्वतःची सुटका करून घेतली. काही वेळाने रितेश घरी आला आणि तानियाला हाक मारू लागला, पण तानिया घरी नव्हती. त्याने त्याच्या आईला विचारले की तानिया कुठे आहे, आणि आई म्हणाली की ती कुठे गेली आहे हे आम्हाला कसे कळेल? ती महाराणी कोणालाही काहीही सांगत नाही. आम्हाला अशी सून घरात आणल्याचा पश्चाताप होत आहे. जर ही अशी असेल तर दुसरी कशी असेल कोणाला माहीत. हे ऐकून रितेशला खूप राग आला आणि तो विचार करू लागला की तानियाने आज काहीतरी केले असेल, म्हणूनच आज आई इतकी रागावली आहे. तो बराच वेळ तानियाला फोन करत होता, पण फोन लागत नव्हता. मंजुळा देवी मनात विचार करत होती की ती तिच्या वडिलांच्या घरी गेली असेल. आज असे वाटते की ती पैसे घेऊन येईल, आता ते कामाला येतील. रितेश बसून तानियाची काळजी करत होता. मग तो अचानक उठला आणि म्हणाला की तो तानियाच्या घरी जाईल. मला आशा आहे की ती घरी गेली असेल, पण आई, ती इतक्या रागात गेली नसावी. मंजुळा देवी रागात म्हणाली की हो, तिने आज कोणालाही सांगितले नाही. तिची चांगली खबर घे. मग कोणीतरी जोरात ओरडले आणि म्हणाले की ती न सांगता गेली नाही, उलट तिला जबरदस्तीने जायला सांगितले गेले. जेव्हा मंजुळा देवींना टोमणे मारण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा तिला धक्का बसला.
कारण समोर पोलीस आले होते आणि त्यांनी एक व्हिडिओ प्ले केला होता. त्यावेळी मंजुळा देवी तानियाला मारहाण करत होती आणि जेव्हा तानिया स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिचा दीर आणि ननंदेने तिला रागात पकडले आणि मंजुळा देवी स्वयंपाकघरातून गरम चिमटा आणून तिला चटका देण्यासाठी निघून गेली. मग तानिया रडत रडत म्हणाली की आई कृपया मला सोडा, तुम्ही जसे सांगाल तसे करेन. मी आता माझ्या घरी जाऊन बाबांशी पैशांबद्दल बोलेन. घरी जाण्याऐवजी तानिया पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलिसांना घेऊन आली. जेव्हा तिनं सर्वांसमोर सत्य सांगितले तेव्हा तिचा दीर आणि ननंद देखील तिला मारहाण करत होते. रितेशचा राग सुटला आणि तो त्याच्या भावाकडे रागाने पाहू लागला. हे काय? तू तुझ्या वहिनीशी हे सर्व केलीस? मी स्वप्नातही हे कल्पना करू शकत नव्हतो. तानियानं रितेशला रडत मिठी मारली आणि रितेशला म्हणाली, मी ठरवले होते की मला या लोकांना व्यवस्थित धडा शिकवावा लागेल कारण ते तुझे ऐकणार नव्हते. रितेश त्याच्या आई, बहीण आणि भावाकडे लाल डोळ्यांनी रागाने पाहत होता. तानिया रडत रडत म्हणाली की रितेश, मला त्यांच्यासोबत राहायचे नाही. आज त्यांनी मला खोली बनवायला सांगितले. उद्या रवींद्रची बायको आल्यावर जर त्यांनी दुसरे काही मागितले तर मी ते कसे पूर्ण करेन? आणि हे लोक काहीही करायला तयार आहेत. मी हे जास्त सहन करू शकत नाही. मी एक सुशिक्षित मुलगी आहे. तानियानं तिघांवरही खटला दाखल केला आणि तिघांनाही पोलिसात जावे लागले आणि ती रितेशसोबत वेगळी राहू लागली. नंतर तिघांनाही जामीन मिळाला, पण नाते बिघडले. रीनाचा नवरा तिला घरी घेऊन जाण्यास तयार नव्हता आणि मंजुळा देवी असा विचार करून रुग्णालयात दाखल होत्या. मग ती रितेशला म्हणाली, रितेश, आमच्या चुकांमुळे आमचे कुटुंब बिघडले. बेटा, जावयाला फक्त तूच पटवून देऊ शकतोस. या सगळ्यामुळे रवींद्रचे नातेही तुटले. आमच्या चुकांची शिक्षा आम्हाला मिळाली आहे. तुम्ही लोक घरी परत या, कारण तुमच्याशिवाय हे घर घरा नाही. रितेशनं कसा तरी त्याच्या मेव्हण्याला पटवून दिले आणि रीनाला घेऊन जाण्यास तयार झाला. पण तो कधीही त्याच्या आईसोबत राहण्यास गेला नाही, कारण तो तानियावर खूप प्रेम करत होता. तानिया आता शांतपणे राहत होती, कारण आता तिच्या आयुष्यात असा वरवरचा विचार करणारा कोणीही नव्हता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून तुमचे मत आम्हाला कळवा.